नमस्कार शेतकरी भावांनो, चाललोय फवाराय आता. सांगणार आहे औषध हे कुठलं ते. हे डिझेल इंजिन आहे आपलं पाण्यावरचं. 1 लिटर मध्ये 1000 लिटर पाणी उडवतंय. बघू आपण आता औषध कुठलं फवारायचंय. स्कोर कवच आणि हे कवच आहे. झाडावर काय रोग असो नाही तर नसो, पण आपल्या शेड्यूल प्रमाणे 3-4 दिवसांनी फवारण्याची गरज आहे. तर हे स्कोर 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिली आणि कवच 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम असं प्रमाण आहे. तर आपण हा प्रयास घेणार आहे. तुम्हाला दाखवतो आता डाळिंबाची अवस्था बी काय आहे, सेटिंग मध्ये आहे का, कळी आहे. कुठलीही पावडर आपल्याला डायरेक्ट टाकीमध्ये वाटायची नाही. आपली 500 झाडांसाठी 500 लिटर पाणी, त्या हिशोबाने प्रत्येक झाडाला 1 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तिसऱ्या पिकाची बाग आहे. तर आपण ही पावडर डायरेक्ट पाण्यात न वतता थोडं एक 500 मिली पाणी घ्यायचं आणि त्याच्यात पावडर आहे 500 ग्राम. ती वतायची आधी, म्हणून मी घेऊ शकता किंवा नाही, आणि चांगली पेस्ट बनवायची. पेस्ट बनवून चांगल्या पद्धतीने हलवून आपण त्याच्यात वाटायचं. आपलं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये हलवत हलवत वाटायचं. काढलेली पावडर आपण आधी खाली ठेवू, सांडलं तर परत लय महागात पडतंय. आणि पहिलं टिकर होतो. ते टिकर आहे बॅलन्स टिक, 200 लिटरला 50 मिली. तर आपल्याला पाणी लागतंय 500 लिटर, त्याला आपण 100 मिली टाकणार आहे. 100 मिली टाकलं आणि आपण हलवून घेणार आहे मस्तपैकी. आपण हलवण्यासाठी खाली एक प्लॅस्टिकचा टोपण बसवलेलं आहे, जेणेकरून चांगला हलवता येते. आणि आता आपण हे कवच ओतू शकतो. पावडर मिक्स केलेला. हे पण चांगलं हलवून घ्यायचं. प्रत्येक औषध हलवणं महत्वाचं आहे. आणि 250 मिली स्कोर. पातळ लिक्विड असल्यावर आपण डायरेक्ट ओतू शकतो. तरी पण आपण काय करणार आहे, थोडं अर्धा लिटर पाणी घ्यायचं आणि ह्याच्यात वतायचं, हलवायचं चांगलं, जेणेकरून आपलं पूर्ण मिश्रण चांगलं तयार होईल.
जबाबदारी आपण घ्यायची. डायरेक्ट होतं तर थोडं कष्ट घेतलं आपल्याला काय एवढा फरक पडत नाही शेतकरी माणसाला. असं चांगलं मिसळून घेतलं. आणि एक जीव होतं हलवायचा आहे. तयार झालेले आहे. आता आपण इंजिन चालू करणार आणि तुम्हाला दाखवतो बागाची बी काय कंडिशन आहे आपल्या ती. हॅलो, परवा चालू. बर बर, नेला का पाईप शेवटच्या वळीत? बर बर, हवा निघू दे आधी. तर मित्रांनो, आपण काय करणार आहे, पहिलं जे एक काय 20 लिटर 30 लिटर पाणी पाईपामध्ये राहिलेलं असतं ते काढण्यासाठी चालू केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट फवारायचं नाही. आपण काय करणार आहे, 1-2 मिनिटं हा पाईप असाच मोकळा चालवणार आहे आणि परत आपण टाकणार आहे. आता डायरेक्ट जर टाकीत पाईप टाकला आपण तर ते हवा निघत नाही आणि गेल्या वेळेचं औषध ते आधी येणार. तर तुम्हाला दाखवतो आता कशी पद्धत आहे आपली. आणि आपलं हे इंजिन टाकी घरापाशीच आहे आणि आपण पाईप आपल्याकडं आहे 1250-1300 फुटापर्यंत. घरूनच आपण तिथपर्यंत नेलेला आहे. औषध आणि लिक्विड खते इथूनच आपण देऊ शकतो. इंजिन चालू केलेलं आहे. आता आपण बागेकडे चाललेलो आहे स्प्रे करायसाठी. 1200-1300 फुटापर्यंत आपली बाग आहे. तर बघू शकता ही बाग आहे आपल्या. आलेली आहे आपली बाग. ही बघू शकता आपण आपली बाग. दोन्ही साईडला आहे. भरपूर कळी निघलेली आणि आता उमलाय सुद्धा चालू आहे. काही प्रमाणात उमललेले आहे. बघू शकता आपण. तर आपण खालून डोस देणार आहे KSB PSB चा. आणि आज स्प्रे आपण केलेला आहे स्कोर आणि कवच दोन्हीचं कॉम्बिनेशन.
बघू शकता आपण कळी. मादी कळी सुद्धा भरपूर आहे. स्ट्रोक चांगला आहे. काय निघलेली काय नाही काय चालू आहे. आपलं पाणी आहे 1 फेब्रुवारी. मित्रांनो, आपल्याला कंप्लीट 1 महिना गेलेला आहे कळी निघण्यासाठी. वरून प्रे, खालून डोस. मादी सुद्धा चांगली. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला प्रे चालू करायचा आहे. आजच्या दिवशी एवढंच तुम्हाला सांगतो. आणि आता एक 4 दिवसानंतर आपला दुसरा प्रे येणार आहे. ते कुठला आपल्याला घ्यायला लागणार आहे ते दाखवतो. हा प्रे घेण्याची गरज नाही, पण आपण काळजी घेतलेली चांगली. रोग आल्यानंतर औषधे घेण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपली औषधं जास्त असते. ती थोडंफार आपल्याला ड्रॉपिंग दिसत होतं. नरकळीचं ड्रॉपिंग चालू आहे. त्याच्यामध्ये मादी कळी सुद्धा एक 2-4% आपल्याला ड्रॉपिंग दिसलेलं आहे. म्हणजे कशामुळे होऊ शकतं तर थ्रिप्स किंवा भुरी देटाला, त्याच्यामुळे मादी कळीचं सुद्धा ड्रॉपिंग होऊ शकतं. त्याच्यासाठी आपण स्कोर आणि कवच प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतलेला आहे आज स्प्रे. आणि उद्या आपण जैविक मध्ये KSB आणि PSB हा ड्रिप मधून आपण डोस देणार आहे. तर मित्रांनो, आज एवढंच. पुढच्या फवारणीला याच्या पुढचा व्हिडिओ. कळी तर चांगली निघलेली आहे आता.